अच्छा, एक कल्पना करा. समजा एका कंपनीच्या ड्रायव्हरकडून अपघात झाला. आता प्रश्न हा आहे की नुकसान भरपाई कोण देणार? तो ड्रायव्हर की ती कंपनी? साहजिकच आहे आपल्याला वाटेल की ज्याची चूक जबाबदारी त्याचीच, बरोबर ना? पण कायदा इथे म्हणतो थांबा. कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांसाठीही एखादी व्यक्ती जबाबदार ठरू शकते. आज आपण याच एका रंजक आणि थोड्या वेगळ्या कायदेशीर तत्वाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे प्रश्न हा आहे की लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या चुकांसाठी जबाबदार असतात का? तसं बघायला गेलं तर नियम साधा आहे. आपण जे करतो त्याचे परिणाम आपणच भोगतो. एकदम सरळ गोष्ट. पण कायद्याच्या दुनियेत ना गोष्टी नेहमीच इतक्या सरळ नसतात. आपला रोजचा अनुभव तर हेच सांगतो की बाबा जो चूक करेल तोच भरेल. पण कायदा इथे एक जबरदस्त ट्विस्ट आणतो. काही खास परिस्थितीत एका व्यक्तीच्या चुकीची जबाबदारी ती पूर्णपणे दुसऱ्याच व्यक्तीवर टाकली जाते. हो, आणि याच संकल्पनेला कायद्याच्या भाषेत म्हणतात प्रतिनिधिक दायित्व, म्हणजेच विकारियस लायबिलिटी. पण असं का? म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा ती आपल्याला का मिळावी? हे तर एकदम विरोधाभासासारखं वाटतंय, नाही का? पण थांबा, यामागे एक खूप भक्कम कायदेशीर तर्क आहे. चला, तोच आता आपण समजून घेऊया. तर हे प्रतिनिधिक दायित्व म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे असं तत्व आहे जिथे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या कामासाठी जबाबदार धरलं जातं. आणि गंमत म्हणजे जरी त्या पहिल्या व्यक्तीने स्वतः काहीही चुकीचं केलेलं नसलं तरी. हे सगळ्यात जास्त कुठे दिसतं? तर मालक आणि कर्मचारी यांच्या नात्यात. आता प्रश्न पडतो की हे असं थोडं विचित्र वाटणारं तत्व कायद्यात अजूनही का टिकून आहे? तर ह्यामागे आहेत 3 मुख्य कारणं, किंवा असं म्हणूया की 3 कायदेशीर विचार आहेत. आपण त्यांना दायित्वाचे 3 स्तंभ म्हणू शकतो. हेच ते 3 स्तंभ आहेत जे या संपूर्ण संकल्पनेला आधार देतात. पहिला, जेव्हा कोणी दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेतं. दुसरा, जिथे वरिष्ठच जबाबदार असतो. आणि तिसरा, एक अगदी प्रॅक्टिकल व्यावहारिकरण, ते म्हणजे पैशांची बाजू, म्हणजेच आर्थिक क्षमता. आणि यामागे जी कायदेशीर सूत्र आहेत ना, ती तर खूपच इंटरेस्टिंग आहेत. पहिलं एक लॅटिन तत्व आहे, क्वी फॅसेट पर ॲलियम फॅसेट पर से. याचा अर्थ काय? तर दुसऱ्यामार्फत केलेलं काम म्हणजे स्वतःच केलेलं काम. म्हणजे बघा, दुसरं आहे रिस्पॉन्डेंट सुपिरियर. याचा सरळ अर्थ आहे वरिष्ठच जबाबदार आहे. आणि तिसरा मुद्दा तर अगदीच स्पष्ट आहे, नुकसान भरपाई द्यायची आर्थिक ताकद कर्मचाऱ्यापेक्षा मालकाकडे जास्त असते. त्यामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याची शक्यता खूप वाढते. तर या तत्वाचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात कॉमन उदाहरण कुठलं असेल तर ते म्हणजे मालक-कर्मचारी संबंध. चला तर मग बघूया हे प्रॅक्टिकली कसं काम करतं. आता बघा, कोणत्याही मालकाला जबाबदार ठरवण्यासाठी कायदा 2 महत्त्वाच्या अटी तपासतो. पहिली अट, चूक त्याच्या कर्मचाऱ्यानेच केलेली असावी. आणि दुसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती चूक नोकरीच्या दरम्यान झालेली असावी. याला इंग्रजीत म्हणतात इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक खरी आणि खूप प्रसिद्ध केस बघूया. केसचं नाव आहे लॉयड विरुद्ध ग्रेस स्मिथ अँड कंपनी. ही केस म्हणजे या नियमाचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. तर गोष्ट आहे मिसेस लॉयड नावाच्या एका विधवा महिलेची. त्यांच्या मालकीची 2 घरं होती आणि त्या घरांच्या व्यवहारासाठी त्या एका मोठ्या प्रतिष्ठित लॉ फर्मकडे मदत मागायला गेल्या. आता तिथे काय झालं, त्या फर्मच्या एका मॅनेजिंग क्लार्कने त्यांच्याशी खूप गोड बोलून त्यांचा विश्वास जिंकला आणि मग काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. पण तो क्लार्क चांगला माणूस नव्हता, तो फसवा निघाला. त्याने त्या कागदपत्रांचा वापर करून ती दोन्ही घरं गुपचूप स्वतःच्या नावावर करून घेतली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने पुढे जाऊन ती घरं विकून टाकली आणि आलेले सगळे पैसे स्वतःच्या खिशात घातले. विचार करा, जेव्हा हा सगळा घोटाळा समोर आला तेव्हा मिसेस लॉयड यांनी त्या क्लार्कवर नाही तर थेट त्या लॉ फर्मवरच केस केली. तर आता इथेच तो महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या नुकसानीची भरपाई नक्की कोणी करायची? त्या फसवणूक करणाऱ्या क्लार्कने की त्या मोठ्या लॉ फर्मने जिच्या नावाखाली हा सगळा गैरप्रकार घडला? आणि कोर्टाने काय निर्णय दिला असेल? कोर्टाने सांगितलं लॉ फर्म जबाबदार आहे. आता वाटेल असं कसं? तर कोर्टाचं म्हणणं होतं की तो क्लार्क त्या फर्मचा एक अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करत होता. जरी त्याचं कृत्य फसवणुकीचं होतं तरी ते त्याने त्याच्या कामाच्या आणि अधिकाराच्या कक्षेत राहूनच केलं होतं. त्यामुळे ती फर्म आपली जबाबदारी झटकू शकत नाही. पण एक मिनिट, याचा अर्थ असा होतो का की कोणीही आपल्यासाठी काम करत असेल तर त्याच्या प्रत्येक चुकीला आपण जबाबदार? नाही, इतकं सोपं नाहीये. कायदा इथे खूप महत्त्वाचा फरक करतो. कायदा 2 प्रकारच्या काम करणाऱ्यांमध्ये फरक करतो. एक असतो कर्मचारी आणि दुसरा असतो स्वतंत्र कंत्राटदार म्हणजे इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर. फरक काय आहे? बघा, कर्मचारी मालकाच्या थेट नियंत्रणाखाली त्याच्या देखरेखीखाली काम करतो.
याउलट कंत्राटदाराला फक्त एक काम पूर्ण करून द्यायला सांगितलेलं असतं. ते काम कसं करायचं यावर मालकाचं थेट नियंत्रण नसतं. आणि इथला सामान्य नियम अगदी सरळ आहे. स्वतंत्र कंत्राटदाराने केलेल्या चुकीसाठी मालक जबाबदार नसतो. का? कारण सोपं आहे. त्याच्या कामाच्या पद्धतीवर मालकाचं थेट नियंत्रणच नसतं. पण थांबा, या नियमाला सुद्धा काही जबरदस्त अपवाद आहेत. उदाहरणार्थ, जर मालकाने कंत्राटदाराच्या कामावर गरजेपेक्षा जास्त नियंत्रण ठेवलं, किंवा जे काम दिलंय तेच मुळात बेकायदेशीर असेल, किंवा ते काम इतकं धोकादायक असेल की त्यात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, तर अशा वेळी मात्र मालक आपली जबाबदारी टाळू शकत नाही. तर मग हे सगळे कायदेशीर नियम, हे अपवाद, ह्या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय? हे तत्त्व इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? कारण हे फक्त मालक कर्मचारी या एकाच नात्यापुरतं मर्यादित नाहीये. पार्टनरशिप फर्म्स असतील, एजंट असतील, अशा अनेक व्यावसायिक नात्यांमध्ये हे तत्त्व लागू होतं. थोडक्यात, जिथे एक व्यक्ती दुसऱ्याच्या वतीने काम करते तिथे हे तत्त्व लागू होऊ शकतं. आणि या सगळ्यामागे एक खूप मोठा सामाजिक उद्देश आहे. तो म्हणजे पीडित व्यक्तीला न्याय मिळायला हवा. बऱ्याचदा काय होतं, चूक करणाऱ्या व्यक्तीकडे नुकसान भरपाई देण्यासाठी पुरेसे पैसेच नसतात. अशा वेळी ज्याच्याकडे जास्त आर्थिक क्षमता आहे, म्हणजे मालक किंवा कंपनी, त्याला जबाबदार धरल्याने पीडित व्यक्तीला खरंखुरं संरक्षण मिळतं, त्याला न्याय मिळतो. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. आज आपण गिग इकॉनॉमी, AI आणि रिमोट टीम्सच्या जगात जगत आहोत. इथे ऑफिस कुठे आहे, कामाची वेळ कोणती, या कल्पनाच पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. मग अशा वेळी नोकरीच्या दरम्यान ही जी जुनी कायदेशीर संकल्पना आहे तिचं काय होणार? येत्या काळात कायद्याला या नव्या युगासोबत बदलायला लागेल का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.